नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गांजाची होलसेल विक्री करणाऱ्या म्होरक्यासह तिघांना ठोकल्या बेड्या. कोल्हापूर, कर्नाटकसह गोव्यातून गांजाची होलसेल तस्करी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुणे बेंगळूर महामार्गावर उजळाईपाडी येथील तलावाजवळ रंगेहात जेरबंद केलं. टोळीचा म्होरक्या आणि सराईत गुन्हेगार संतोष दिनकर माने वय वर्ष 47 राहणार ढेंबेवाडी तालुका पाटण, राजकिरण जयवंत मोरे वय वर्ष 26 राहणार मालधन तालुका पाटण, सोमनाथ रघुनाथ मंडले वय वर्ष 36 राहणार माझगाव तालुका पाटण सातारा अशी त्यांची नावे आहेत. या तस्करांकडून 22 किलो गांजासह वाहने असा 12,17,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. म्होरक्या संतोष माने पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची रेकॉर्ड आहे. कर्नाटकसह अन्य राज्यातून गांजाची होलसेल तस्करी करण्याचा टोळीचा फंडा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक तस्करांना गांजा पुरवठा करण्याच्या उद्देशाने उजळाईवाडी परिसरात आलेल्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकून जेरबंद केलं. शहर जिल्ह्यात नशामुक्त अभियान सुरू आहे. या काळात सातारा जिल्ह्यातील तस्करांचा गांजा उलाढालीसाठी महामार्गावरील उजळाईवाडीजवळ वावरत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक निरीक्षक सागर वाघ, शेष मोरे, वैभव पाटील, संतोष बर्गे यांच्यासह पथकाने रात्री उशिरा सापळा रचून टोळीला ताब्यात घेतलं.